झी मराठी, चर्चाही होणारच। चांदी दरातील अस्थिरतेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी व पट्टणकोडोली परिसरातील चांदी उद्योगासमोर निर्माण झालेल्या संकटाबाबत सरकारनं चांदी उद्योगाला ऊर्जित अवस्था देण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावं, कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी सुलभ यंत्रणा कार्यान्वित करावी आणि या क्षेत्रातील कारागिरांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांनी शासनाकडे केली। कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे। अध्यक्ष महोदय, माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात पट्टणकोडोली आणि हुपरी हे चांदी व्यवसायाचं फार मोठं केंद्र आहे। घरोघरी सगळे लोक चांदी व्यवसायाचा कारागीर मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये काम करतात। राज्यामध्ये हुपरी हे जगप्रसिद्ध असं चांदी व्यवसायातील गाव आहे। या उद्योगाला गेल्या वर्षापासून प्रचंड चांदीच्या दरातील प्रचंड अस्थिरतेमुळे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे। चांदीच्या दरात होणारी सततची वाढ आणि अनिश्चितता यामुळे या उद्योगाची झळाळी कमी होत असून उत्पादन व कारागिरांच्या रोजगारावर गदा आली आहे। कच्च्या मालाचे दर वधारल्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढला आहे, मात्र त्या तुलनेत बाजारपेठेत मागणी घटल्याने दागिन्याची उलाढाल मंदावली आहे। अनेक पिढ्यापासून चालत असलेला पारंपरिक उद्योग टिकवणे आता स्थानिक उद्योजकांसाठी आव्हानात्मक बनलेला आहे। भांडवलाची कमतरता आणि वाढत्या दरावर नियंत्रण नसल्याने कारागिरांचे स्थलांतर होण्याची भीती निर्माण झाली आहे। तरी महाराष्ट्र शासनाने हुपरी व परिसरातील चांदी उद्योगाला ऊर्जित अवस्था देण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी सुलभ यंत्रणा कार्यान्वित करावी